मित्रांनो, उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत जेव्हा आपण अभ्यासतो तर त्यामध्ये साहजिकच मानवाची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली याचा उल्लेख त्यांनी सरळ सरळ केलेला आहे. मानव अगदी साध्या एपसारख्या प्राण्यांपासून आजच्या आधुनिक मानवापर्यंत विकसित होत आलेला आहे. साधारणतः सगळ्यात प्राचीन ज्याला आपण माणूस म्हणू शकतो तर त्याचा काळ हा 40 ते 50 लाख वर्षापूर्वीचा आहे. आणि तेव्हापासून मानवाच्या विकासाचे जे टप्पे येतं तर ते क्रमाक्रमानं बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारल्या जातात. आणि मग हा सिक्वेन्स जो आहे तर हा लक्षात ठेवणं विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरतं. अगदी एका साध्या वाक्याच्या माध्यमातून तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवायला मदत होईल. वाक्य असं आहे की डॉक्टर स्नेहा. या ठिकाणी फक्त एक काळजी घ्यायची, हे जे काही डी आहे तर हे सगळ्यात प्राचीन असा माणूस आहे, आर त्याच्या पाठोपाठचा आणि नंतर इथं मात्र उलट पद्धतीनं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग इथं डी फॉर काय तर ड्रायोपिथेकस, आर म्हणजे रामापिथेकस, त्यानंतर ए म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकस, एच म्हणजे काय तर होमो हॅबिलिस, ह्याला हँडीमॅन देखील म्हणतात. यानं पहिल्यांदा त्या ठिकाणी हत्यारांचा वगैरे वापर करणं चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ई म्हणजे काय तर होमो इरेक्टस, पहिल्यांदा त्या ठिकाणी ताठ पद्धतीनं चालणारा, उभा राहून सरळ चालणारा जो काही माणूस आहे तर तो होमो इरेक्टस. त्यानंतर एन म्हणजे काय तर निअँडरथल मॅन, आणि आपण म्हणजे सगळ्यात विकसित असा जो काही माणूस आहे तर तो म्हणजे यस म्हणजेच होमो सेपियन. तर मित्रांनो, हा जो सिक्वेन्स आहे तर तो अगदी या छोट्याशा वाक्याच्या माध्यमातून तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकता. धन्यवाद.